तर लाडक्या बहिणींनो, 2 आनंदाच्या बातम्या मी तुमच्यासाठी घेऊन आलो. 2 आनंदाच्या बातम्या कोणत्या आहेत? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे. यानंतर मात्र काल आपण ज्या गोष्टीवर चर्चा केली की हे नवीन प्रकरण काय आलं, जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी, तर त्याचीही माहिती मी घेतली आहे आणि प्रत्येक महिलेला ही कंपल्सरीच आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आज मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर, त्याच्यात एक आनंदाची बातमी, पैसे कधी येणार याचं योग्य जे आहे टायमिंग, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. मात्र तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण अर्धवट बघताल तर तुमचा काहीही फायदा होणार नाही व्हिडिओ बघून. त्याच्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे. यासोबतच आता सगळ्या लाडक्या बहिणींसमोर हे काय नवीन प्रकरण आलं याचा खुलासा करणार आहे आणि याच्यानं एक फायदा जून जुलैला जे आहे हप्ते ज्यांचे रोखले त्यांना याचा काय फायदा होईल, हा पण तुम्हाला जे आहे मुद्दा मी इथं सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला नक्की लाईक करा. चला सुरुवात करू. बघा लाडक्या बहिणींनो, 2 दिवसाखालीच मी व्हिडिओ बनवून टाकला होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या जे आहे लाभार्थ्यांना ई-के-वाय-सीचं एक नवीन टॅब वेबसाईटला ओपन झालेला आहे. याचा काय अर्थ आहे? आणि हा पहिला व्हिडिओ जवळपास मीच बनवलेला होता. तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलला आणि बाकीकडे बघू शकता. चला सोडा. यानंतर मात्र तुम्हाला एक गोष्ट, पहिली आनंदाची बातमी देतो. तुम्हाला 9 तारखेला 6 वाजता पैसे डीबीटी होऊन खात्यावर पडणार आहेत आणि 9 तारीख ही लक्षात ठेवा. 6 वाजताची वेळ लक्षात ठेवा. 9 तारखेला पूर्व संध्या म्हणजे 6 वाजता आपल्या सगळ्यांच्या खात्यावर जे आहे डीबीटी होऊन फक्त 1500 रुपये जे आहे पडणार आहेत. त्याच्या जास्तची अपेक्षा नाही. 1500च आतापर्यंत जी-आर नुसार आलेले आहेत, तर 1500चा जी-आर म्हणजे 1500च पडणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, हा झाला पहिला दावा. दुसरा दावा मी आता तुम्हाला याचंच सांगणार आहे की 1500 तर पडणार आहेत, मात्र या गोष्टीची माहिती मी तुम्हाला जी आहे घ्यायला पहिला व्हिडिओ करून सांगितलं होतं की काहीतरी प्रकरण आहे की ई-के-वाय-सी हे नवीन टॅब चालू झाली. मग यानंतर मात्र खूप सर्च केल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की ही टॅब अशी तशी नाही, तर प्रत्येक लाडक्या बहिणीला कंपल्सरी आता इथून पुढे ई-के-वाय-सी होणार आहे. ई-के-वाय-सी होणार आहे म्हणजे काय होणार आहे? तर आपल्याला या वेबसाईटला जे आहे, माझ्या माहितीप्रमाणे जे आहे, पी-एम किसान योजनेसारखी ई-के-वाय-सी दरवर्षी करावं लागणार आहे वेबसाईटला. म्हणजे तुमची बँकेची ई-के-वाय-सी वेगळी आणि ई-के-वाय-सी वेगळी. आता सध्या हे लोडिंग आहे, त्याच्यामुळं तुम्हाला 2-4 दिवसात हा टॅब ओपन होईल. मात्र पहिले ह्याचा फायदा सांगतो. जून-जुलैच्या लाडक्या बहिणीला ह्याचा फायदा काय होईल? ज्या लाडक्या बहिणींना जूनचा पैसा भेटला नाही, ऑब्व्हियसली त्या 42 लाख असो किंवा 34 लाख असो किंवा 26 लाख असो, त्या लाडक्या बहिणीला जुलैचा सुद्धा फायदा भेटणार नाही. कारण मग ते होल्डवर आहेत. त्याच्यातून होल्डमधून किती निघाले, पात्र झाले, ते आता आपल्याला जून महिन्याचा जुलैचा हप्ता पडल्यावरच कळेल. मात्र त्यांच्यासाठी ह्याच्यात काय फायदा होऊ शकतो? तर बघा, ही ई-के-वाय-सी चालू झाल्यानंतर मात्र तुम्हाला सुद्धा इथे ई-के-वाय-सी करता येणार आणि तुमचे डॉक्युमेंट जे आहे परत अपलोड करण्याची संधी भेटणार. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट परत एकदा व्हेरिफिकेशन केली जाणार आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतर मग त्यांच्या लक्षात येईल की तुमची जी लाडक्या बहिणीची पात्रता होती ती योग्यच होती आणि सरकारकडून चूक झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला याचा फायदा असा होईल की तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सरकारकडे डॉक्युमेंट जातील आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे सरकारला लक्षात येईल की सध्याची चालू परिस्थिती तुमची काय आहे आणि त्या परिस्थितीनुसार जे आहे तुम्हाला आता लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला पाहिजे आणि तुम्ही परत एकदा रुजू होऊ शकता. त्याच्यामुळे ही ई-के-वाय-सी कंपल्सरी लाडक्या बहिणींना ज्यांना लाभ भेटतोय त्यांना सुद्धा आहे आणि प्रत्येकालाच आहे. म्हणजे पात्र असो का अपात्र असो. पात्र महिलांसाठी ही गोष्ट काय आहे, तर पात्र महिलांसाठी, अपात्र महिलांसाठी तर मी सांगितलीच. पण पात्र महिलांसाठी कंपल्सरी ई-के-वाय-सी असणार आहे. पात्र आणि अपात्र दोन्हींसाठी. याचा अर्थच आहे की तुम्हीच हे पैसे घेता का? आता मी तुम्हाला माझ्या उदाहरणातून सांगतो. पी-एम किसान योजनेला सुद्धा वार्षिक ई-के-वाय-सी असते. वर्षाला एकदाच ई-के-वाय-सी करावं लागते. मग आता या ई-के-वाय-सीमध्ये काय करावं लागतं? खूप अवघड असतं का? तर नाही. वेबसाईट चालू झाल्यावर तर समजेलच, पण मी तुम्हाला सांगतो. इथे तुम्हाला आधार नंबर टाकावा लागतो. ते आधार नंबर तुमचा जे काही असेल ते इथे क्लिक केल्यानंतर इथं डन करता येतं. डन ऑप्शन दाबलं की परत त्याच्यानंतर एक पेज येतं आणि म्हणतं मोबाईल नंबर टाका. मग तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाकून डन करायचं. मग डन केल्यानंतर मात्र तुम्हाला ओ-टी-पी येतो. मग हा ओ-टी-पी तुम्हाला यामध्ये सबमिट करायचा. मग तुमची ई-के-वाय-सी झाली. आता याचा मेन अर्थ काय असतो, तर समजा लाडक्या बहिणींच्या कोणत्याही फॉर्ममध्ये जे आहे
किंवा कोणत्याही योजनेच्या फॉर्ममध्ये जे आहे घोटाळा होणे. आता कसा समजा एखाद्या माणसाने समजा 10-5 महिलांना माहीतच नाही त्यांचे डॉक्युमेंट घेऊन जर फायदा घ्यायचा प्रयत्न केला आणि माघारी डॉक्युमेंटचे अकाउंट वगैरे काढले, माघारी स्वतःकडे सगळं ठेवलं, तर ए-टी-एम वगैरे नंबरही आपला सगळीकडे दिला, तर मग त्याचा लाभ जे आहे त्या माणसाला होतो. मात्र आता ई-के-वाय-सी माध्यमातून काय होतं, प्रत्येक महिलेला याचा लाभ घेता येतं आणि काही दिवसानंतर तर फेस व्हेरिफिकेशन सुद्धा येणार, म्हणजे चेहरा दाखवा सुद्धा येणार. कारण हे आता इथून पुढे जेवढ्या योजना आहेत त्याच्यासाठी स्ट्रिक्टली होत आहे. कारण चीटिंग होऊ नये, फ्रॉड होऊ नये, बाकी काही याचा मागचा उद्देश नाही. तर बघा, अपात्र लाडक्या बहिणींना एक संधी भेटणार याच्यामध्ये, की जर समजा अजून तर तुम्ही अपात्र झालाच नाही, तुम्ही होल्डवर आहात, ही एक गोष्ट पहिले डोक्यात ठेवा. मात्र हप्ता तुमचा रुकणार म्हणजे रुकणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. मात्र अपात्र बहिणींना जे आहे आता इथे आपले डॉक्युमेंट सबमिट करून न्याय मागता येणार आहे आणि ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी होती, की 9 तारखेच्या पूर्वसंध्येला जे आहे आपल्याला 6 वाजता पैसे भेटणार. दुसरी म्हणजे अपात्र लाडकी बहीण आता कुठं दाद मागणार, तर इथे दाद मागणार. माझे फॉर्म अपात्र का केला? माझे डॉक्युमेंट तर बरोबर आहेत, हे घ्या माझे डॉक्युमेंट. मग कुठं दाद मागणार? तर या ई-के-वाय-सीला. आणि पात्र लाडक्या बहिणींनी सुद्धा इथे ई-के-वाय-सी वर्षाला करणे कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे पात्र आणि अपात्र लाडक्या बहिणीला जे आहे दोन्हीही ई-के-वाय-सी कंपल्सरी इथे दिलेली आहे. लाडक्या बहिणींनो, बघा आता आणखीन एक गोष्ट, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, की आता 9 तारखेला जे आहे तर 6 वाजता पैसे येणार आहेत. मग डी होऊन एखादी दिवस आपण एक्स्ट्रा वाट बघू शकतो, ठीक आहे. मात्र 10 तारखेपर्यंत जर पैसे नाहीच आले आणि जूनचा पण हप्ता नाही आला आणि जुलैचा पण नाही आला, तर त्यावेळेस आपल्याला समजून जायचं की आपला फॉर्म जे आहे होल्डवर आहे. होल्ड. आणि समजा जूनचा हप्ता आलाच नव्हता, मात्र जुलैचा हप्ता आला, सोबत आणखीन जूनचाही आला असेल, तर मात्र समजून जायचं की आपला फॉर्म तपासला आणि फॉर्ममध्ये आपल्या त्रुटी निघाली नाही, होल्डवरून काढून आता पात्र केला. आता 2 गोष्टी आहेत, एक तर पात्र किंवा अपात्र. पात्र असल्यास तर टेन्शन नाही, अपात्र असल्यास एक मेन टेन्शन, दाद मागायची कुठे याचं होतं. तर त्याच्यासाठीच आता ही नवीन टॅब ओपन केली आहे. असं समजू नका की प्रत्येकानं मला ही टॅब कंपल्सरी नाही. प्रत्येक लाडक्या बहिणीला ही टॅब कंपल्सरी आहे. त्याच्यामुळं यापासून कोणीही वाचू शकत नाही. ई-के-वाय-सी सर्वांना करणं कंपल्सरीच आहे. येणाऱ्या ह्याच्यात त्याचं परिपत्रक सुद्धा निघेल आणि पी-एम किसान योजनेला सुद्धा अशीच ई-के-वाय-सी कंपल्सरी आहे. जिथं योजनेची लोकसंख्या जास्त तिथं ई-के-वाय-सी करावीच लागते. बघा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर आता नवीन टॅब जे ओपन झाला आहे ना, त्यामध्येच हा सगळा बाजार जे आहे तुम्हाला दिसून येतो. तर लाडक्या बहिणींनो, ह्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. सतर्क राहा, प्रत्येक गोष्टीला अपडेट राहा. मी तुम्हाला प्रत्येक अपडेटेड गोष्टी सांगणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय करायचं, काय नाही करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ताजे आणि लेटेस्ट अपडेट आपण रोज तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आणतो.